26 वर्षाच्या एका मुंबईतील महिलेला अनोळखी नंबरवरून कॉल आला. हा कॉल तिने उचलला आणि समोरची व्यक्ती आपण दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या महिलेची चौकशी करायला त्याने सुरुवात केली. पोलिसांचं नाव ऐकताच फार्मा कंपनीत काम करणारी ती महिला घाबरली. "तू व्यापारी नरेश गोयल सोबतच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागी आहेस," असं समोरून बोलणारी व्यक्ती तिला म्हणाली. या आरोपामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तसेच तिने फोनवरच हे सगळे आरोप फेटाळून लावले. पोलिसांना काहीतरी गैरसमज झाला असून आपण नरेश गोयल नावाच्या व्यक्तीला ओळखतही नाही, असा तिने दावा केला. या फोन कॉलमुळे ती घाबरली होती, पण आपण एका दलदलीमध्ये अडकत चाललो याचा थांगपत्ताही तिला नव्हता. यानंतर स्वतः पोलीस अधिकारी सांगणाऱ्या त्या व्यक्तीने तिला व्हिडिओ कॉल उचलायला सांगितला. तिने याला होकार दिला. या व्हिडिओ कॉलमध्ये बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तिला अंगावरचे सगळे कपडे काढायला लावले आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. हा व्हिडिओ कॉल करणारा कोणी पोलीस अधिकारी नव्हता, तर ती डिजिटल अरेस्टची शिकार झाली होती. तिला व्हिडिओ कॉल करणाऱ्यांनी चौकशीसाठी हॉटेलची एक रूम बुकही करायला लावली. तसंच बँक अकाउंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली तिच्याकडून 1,70,000 रुपये ट्रान्सफरही करून घेतले. मीडिया रिपोर्टनुसार पीडित मुलगी मुंबईच्या बोरिवली पूर्वमध्ये राहते. 28 नोव्हेंबरला दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तिने याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हा दाखल करून प्रकरण अंधेरी पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली गेली आहे. अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. या प्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.